महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना के जिला अध्यक्ष अमन अंदेवार के नेतृत्व में महाराष्ट्र दिवस के अवसर पर कामगार सम्मेलन एवं स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया। महाराष्ट्र दिवस के अवसर पर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना के जिला अध्यक्ष अमन अंदेवार के नेतृत्व में भव्य कामगार सम्मेलन एवं स्वास्थ्य शिविर का आयोजन शहर के तुकुम स्थित खेड़ूले कुंभी समाज सभागार में आयोजित किया गया, जिसमें मनसे जनहित विधि विभाग के राज्य सर चिटनीस एडवोकेट महेश जोशी प्रमुख रूप से उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान कामगारों के स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए विशेष पहल की गई। विभिन्न प्रकार के शारीरिक दर्द, विशेषकर कमर, मांसपेशियों और अन्य अंगों की तकलीफों को कम करने के लिए ऑर्थोपेडिक बेल्ट के उपयोग के बारे में जानकारी दी गई। ये बेल्ट रीढ़ की हड्डी को स्थिरता प्रदान करते हैं, मांसपेशियों के तनाव को कम करते हैं और चोट से शीघ्र उबरने में मदद करते हैं। इस अभिनव पहल को कामगारों का खास प्रतिसाद मिला और सैकड़ों लोगों ने इसका लाभ उठाया। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन के साथ की गई। प्रमुख अतिथि एडवोकेट महेश जोशी एवं वाहतुक सेना के राज्य उपाध्यक्ष सुधीर खापले ने छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर कार्यक्रम का शुभारंभ किया। इस अवसर पर अपने मार्गदर्शन में एडवोकेट महेश जोशी ने कहा कि अमन अंदेवार के नेतृत्व में कामगारों के मुद्दों को निरंतर हल किया जा रहा है और उन्हें उनके अधिकार दिलाने का कार्य सराहनीय है। उन्होंने विश्वास व्यक्त किया है कि आने वाले समय में मनसे कामगार सेना की शाखाएं जिले की सभी कंपनियों में दिखाई देगी, जिससे संगठन को मजबूती मिलेगी और राजनीतिक स्तर पर भी सफलता प्राप्त होगी। इस अवसर पर मनसे जिला अध्यक्ष राहुल बालमवार, जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े, वाहतुक सेना जिला अध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहित कक्ष जिला अध्यक्ष रमेश काड़बांधे, सुनील गुड़े, रोजगार स्वयं रोजगार विभाग जिला अध्यक्ष मनोज तांबेजार, राज वर्मा, पीयूष धुपे, वर्षा बोमले, कल्पना पोतरलावार आदि पदाधिकारी समेत कामगार, महिला व बड़ी संख्या में महाराष्ट्र सैनिक उपस्थित थे। दिवस म्हणलं तर काय, मला एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार, कामगार दिवस इतका नाही, सर्वात पहिलं अमेरिकेमध्ये एक अमेरिकेच्या शहरामध्ये 1800 काही वर्षाचं त्यावेळी तिथे काही कामगार लोकांनी स्वतः आपल्या हक्कासाठी जे 12 तास ड्युटी राहते, जे आता पूर्ण इंडियामध्ये चालू आहे, हे शोषण त्यावेळी पण चालू होतं कामगारांचं। तर त्यावेळी ते कामगार लोक आंदोलन केले की आम्हाला 8 तास ड्युटी पाहिजे। त्यावेळी हे सगळं संविधान वगैरे नव्हता, त्याच्यानंतर आलाय, पण त्यांची मागणी पूर्ण झाली आणि 8 तास ड्युटी पण कामगारांचे झाले। त्याच्यानंतर 1923 मध्ये 1 मे कामगार दिवस, आजचा दिवस चेन्नईमध्ये जसा आज आपण करत आहोत असाच कार्यक्रम चेन्नईमध्ये केला गेला, चेन्नईचे कामगार लोकांनी। त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये कामगार दिवस साजरा केला जातो। पण आपल्याला हे पण माहित नाही की कामगारांचे अधिकार काय, कामगारांना काय मिळायला पाहिजे। फक्त एक कामगार, 1000 कामगार एक कंपनीमध्ये काम करतो, त्याच्यामध्ये 100 लोकांना त्रास होतो, 100 मधून एक माणूस येते आपल्याकडे, एक कामगार, भाऊ मला त्रास आहे, कायचा त्रास आहे, 12 तास ड्युटी, GR नुसार पेमेंट नाही, अकाउंट मध्ये पेमेंट नाही, PF खपत नाही, ESIC मिळत नाही, हे सगळं 1000 मधून एक कामगार। कामगार सेना हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि या कामगार सेनेचं नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, अत्यंत अभ्यासू सहकारी चव्हाण साहेबांच्याकडे त्यांनी हे सोपवलेलं आहे आणि त्यांच्याकडून तेवढाच कर्तृत्ववान आणि काम करणारा, कामगारांच्यासाठी मेहनत घेणारा अमन भाऊ यांना त्यांनी इथे जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे पाठवलेला आहे। त्याचा कामाचा धडाका तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ते कोणाला घाबरतच नाही, त्याला कशाची भीतीच नाहीये।
त्यांच्या समोर जर का कामगारांच्या विरुद्ध काही अन्याय झालेला दिसला तर तो ते कामगारांना न्याय मिळवण्यासाठी ते मालकाच्या जाऊन कानाखाली मारतात सुद्धा, त्यांना केस लागते वगैरे या सगळ्या गोष्टी, याचा काही फरकच पडत नाही. माझं त्यांचं बरेचदा आमचं त्या फोनवरती बोलणं होतं, भेट होते, तेव्हा मी त्यांना हेच नेहमी वारंवार सांगतो की जे कराल ते सांभाळून करा, कारण तुमच्यासारख्या कर्तृत्ववान आणि काम करणाऱ्या नेत्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप गरज आहे. चंद्रपूरमध्ये समस्या खूप आहे. चंद्रपूरमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, MSCB आहे मोठी, WCL आहे, मोठं फॉरेस्ट आहे, इथे काम करायला संधी खूप आहे. पण एकजुटीने काम करायला पाहिजे, जे इथे बघायला मिळत नाही.